नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सावनीला कोळी कुटुंबामध्ये आनंद नको आहे आणि त्याचबरोबर कोमलच्या बाबतीत एक खूप छान अशी आनंदाची बातमी आहे. कोमलला पाहायला स्थळ येणार आहे आणि कोळी कुटुंब खूपच खुश आहे. सगळ्यांना खूपच आनंद झालेला आहे आणि त्याचबरोबर सगळेजण खूप आनंदात आहेत. पण या सगळ्यामध्ये आता मिठाचा खडा टाकायचं काम करणार आहे ती म्हणजे सावनी. हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मुक्ता त्याचबरोबर घरातील सर्वजण खूप दंगामस्ती चालू असते आणि तेवढ्यातच इंद्राचा फोन वाजतो. तर इंद्रा म्हणू लागते, अरे थांबा रे, मला बघू द्या, कोणाचा फोन आलाय ते तरी बघू द्या. असं म्हणत इंद्रा फोन घेण्यासाठी जाते. तर तिची मैत्रीण शकू तिचा फोन आलेला असतो आणि इंद्राला शकू म्हणत असते की अगं कोमलसाठी एक स्थळ बघायचा विचार करते, मुलगा आहे ओळखीतला, आजच घेऊन येऊ दे का. तेव्हा इंद्रा म्हणते हो चालेल, पण एक काम करा, ते सुके बोंबील आणि सोडे घेऊन या येताना, हां 5-5 किलो आण. हे सगळं ती सांगत असते आणि त्याचवेळी हे सगळं बोलणं चालू असतं आणि इंद्राही खुश होते. आता सगळेजण खुश तर झालेले असतात, परंतु इंद्रा मात्र सगळ्यांना एक आनंदाची बातमी सांगणार असते आणि ते म्हणजे स्थळ आलेलं आहे, कोमलसाठी स्थळ आलेलं आहे. आता कोमलच्या लग्नाचा विषय हा गाजणार आहे. त्याचनंतर इंद्रा येते आणि सगळ्यांना सांगू लागते की माझी मैत्रिणी ना शकू, तिचा फोन आलेला होता आणि ती सांगत होती की तिने ना एक मुलगा पाहिला आहे आपल्या कोमलसाठी, मग आज संध्याकाळी ती घेऊन येणार आहे. आणि तेवढ्यातच सागर तिथं आलेला असतो आणि सागर म्हणतो, अगं मम्मी मला काय म्हणायचं आहे, जिला लग्न करायचं आहे, जिचं लग्न करायचा विचार करतोय आपण, तिला तर बोललं पाहिजे ना याबद्दल. अगं कोमलला विचारलं पाहिजे ना तिचं काय म्हणणं आहे ते. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचबरोबर इकडे सर्वांच्या समोर आता सागर कोमलची बाजू घेत असतो. सागरचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आपण कोमलला एकदा विचारलंच पाहिजे. तेव्हा लगेचच स्वाती म्हणते, कोमलला काय विचारायचं आहे रे. त्यावेळेस तिथे सागर म्हणतो नको, तसं नको. मुक्ता पण म्हणू लागते की आपण कोमलला तर विचारलंच पाहिजे, तिचं काय म्हणणं आहे या सगळ्यांच्या समोर तिला काय वाटतंय हेही आपण विचारलं पाहिजे. असं म्हणत सगळेजण विचारत असतात आणि मग कोमल म्हणते की तुम्हाला जे वाटतंय ना ते मला पटतंय, असं कोमल ही स्पष्टपणे सर्वांना सांगू लागते. आणि त्याच वेळी सर्वांच्या समोर कोमल म्हणते की मला ना तुम्हाला जे आवडेल, तुम्हाला जे चालेल ते केलं तरीही चालणार आहे. त्यावेळेस मुक्ता कोमलला विचारते की आत्ता जेव्हा हा लग्नाचा विषय निघाला तेव्हा मला सांग की तुझ्या मनात काय आलं. तेव्हा कोमल सांगते की मला म्हणजे छान वाटलेलं आहे, म्हणजे कोमल ही या लग्नासाठी तयार आहे. हे सगळ्यांनी आता तिथे क्लिअर केलेलं असतं. इंद्रा पण खुश झालेली असते, कोमलने लग्नासाठी होकार दिलेला आहे, कोमल लग्नासाठी तयार आहे. या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने अशा चाललेल्या असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं घरात आता जोरदार तयारी सुरू होणार असते. मुक्ता स्वयंपाकाचं बघत असते तेव्हा मात्र सागर म्हणतो घरात बाकीचे सगळेजण आहेत आणि मुक्ता तुम्ही मध्ये मध्ये करायचं नाही, आपला हात कसा आहे माहिती आहे ना, त्याच्यामुळं अजिबात तुम्ही कुठल्याही गोष्टींचा विचार करायचा नाही. आणि ह्या घरातलं सगळं बघायला ह्या आहेत, हे सगळं स्पष्टपणे तिथे मुक्ताला सागर सांगत असतो. त्याचबरोबर लकी म्हणत असतो की खरंच मला कळलंच नाही आहे, आपली कोमल एवढी मोठी कधी झालेली आहे, कोमलने या सगळ्या गोष्टी कधी केलेल्या आहेत, म्हणजे कळतच नाही आहे की कोमलच्या बाबतीत आता एवढी लहान अशी कोमल होती आणि आपल्या सगळ्यांसाठी ती असं आपल्या घरातलं शेंडेफळ होतं. आणि सागर मात्र भावूक झालेला असतो. सागर म्हणत असतो की ही कोमल मोठी कधी झालेली आहे हेच माझ्या लक्षात आलेलं नाही आणि मी खरंच विसरलो होतो, माझ्या लक्षात नव्हतं की गोष्टी कशा पद्धतीनं घडणार आहेत, हे सागरही बोलत असतो. आणि इकडे सावनीच्या डोक्यात मात्र चक्र फिरू लागलेले असतात, सगळेजण जोरदार तयारी करायचं बोलत असतात. आणि इकडे सावनी म्हणते की मला थोडंसं बोलायचं आहे, एवढं घरातलं छान आनंदाचं वातावरण आहे तर मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट विचारायची आहे, ती म्हणजे मीही तुम्हाला सगळ्यांना या सगळ्यामध्ये मदत केली तर चालेल का. हे सावनी बोलत असते आणि तेव्हा मात्र
सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. ती म्हणत असते, मी कोमलला मदत केली तर चालेल का, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्याच वेळी सगळेजण तिथं आहेत, सगळेजण जमलेले आहेत. आणि मग सावनी म्हणत आहे की मी मदत करेल, मी कोमलसाठी पर्सनली तिला छान तयार करेल. हा सगळा सावनीचा डाव असतो. आणि मग तेव्हाच मुक्ता म्हणते की कोमल तुला चालणार आहे का, आणि कोमल ही या गोष्टीसाठी तयार होते. आता घरातले सगळे म्हणजे स्वाती आणि इंद्रा यांना तर अजिबात वाटत नव्हतं की या सगळ्या गोष्टींमध्ये सावनीने यावं, कारण सावनी कधी काय घोळ घालेल याबद्दल काही शंकाच नसते. कोणत्याही क्षणी सावनी कशीही वागू शकते हे स्वातीला आणि त्याचबरोबर इंद्राला दोघींनाही माहिती असतं. त्यामुळं त्या दोघींनाही असं वाटत होतं की या सगळ्यासाठी कोमलने सावनीला होकार द्यायला नको आहे. आता ही सगळी शंका सगळ्यांच्या घरातल्यांच्या मनात असते. आणि मग मुक्ता आता ठरवते आपण सावनीची भेट घ्यायची, असं म्हणत मुक्ता ही सावनीला भेटायला येते. आणि सावनीला म्हणते की हे बघा कसं आहे माहिती आहे का, तुम्ही आता चांगले वागत आहात, घरातल्यांशी चांगले वागत आहात, या घरातला आनंद तुम्हाला महत्त्वाचा वाटत आहे, या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. पण मला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे काहीही झालं तरी एवढ्या सहजासहजी या घरातलं तुमच्यावर लगेचच विश्वास ठेवेल ही अपेक्षा तुम्ही कोणाकडूनही करू नका, कारण ते कदापि शक्य होणार नाही. हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र सावनीला वाटत असतं की काहीही बोलते मुक्ता, यांच्या सगळ्यांसाठी मी माझा हात पण जाळून घेतलेला आहे, तरी पण विश्वास नाही आहे. मुक्ता म्हणते हे बघा कसं आहे, मी आता ही दिलेली शेवटची संधी ठरू नये एवढंच मला वाटत आहे, कारण मी तुम्हाला संधी दिलेली आहे, माझाच विश्वास बसत नाही आहे तर घरातल्यांचा कसा विश्वास बसणार, हाही मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळं तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थितच ऐकाव्या लागणार आहेत, व्यवस्थितच समजून घ्याव्या लागणार आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की सहजासहजी आम्ही सगळ्यांनी माफ करावं, तर ते होणार नाही. आणि तुमचं जर वाकडं पाऊल पडलं तर त्या क्षणी मला असं वाटू नये की मी तुम्हाला दिलेली ही शेवटची संधी आहे आणि मी तुम्हाला या घरातून हाकलून द्यावं. त्यामुळं आता तुम्हाला विचार करायचा आहे की तुम्ही कशा पद्धतीने वागणार आहात, कशा पद्धतीने बोलणार आहात. आता मुक्ताने सरळ सरळ इकडे सावनीला तर वॉर्निंगच देऊन टाकलेली आहे की तू जर चुकीचं वागली तर तुला या घरातून हाकलून देणार आहे. तेव्हा सावनी मात्र विचार करत असते. आणि इकडे सावनी म्हणते की आता मला माझ्या लक्षातच नव्हतं ही कोमल आहे ते, हिला पण आता रडारवर घेतलं पाहिजे ना, तरच या सागर आणि मुक्ताला त्रास होणार आहे, हा विचार सावनी करू लागलेली असते. त्यानंतर आता भाऊबीजेची तयारी झालेली असते आणि सगळेजण बाहेर जमलेले असतात. आणि मग स्वाती सागरला ओवाळत असते. त्याचबरोबर मुक्ता म्हणते की सई मऊ आता बघ बरं स्वाती, आता तू काय करते ते सगळं लक्ष देऊन पाहायचं आहे, तुलाही आता आदित्य दादाला ओवाळायचं आहे, हे सगळं मुक्ता सांगत असते. आणि त्याचबरोबर सागरला नंतर कोमल ओवाळते. सागरने कोमलसाठी खूपच सुंदर अशा बँगल्स आणलेल्या असतात आणि कानातले रिंगही आणलेले असतात, अगदी जसे कोमलला हवे आहेत तसे. कोमल म्हणू लागते की दादूस तुला कसं कळलं, मला असेच हवे होते बँगल्स, अगदी मॅचिंग झालेले आहेत माझ्या ड्रेसवरती, असं कोमल सांगत असते. तेव्हा सागर म्हणत असतो हो मला कळतं हे सगळं. आणि मग सागरही खुश झालेला असतो, घरातले सगळेजण खुश झालेले असतात. आणि सागरने त्या बँगल्स हे गिफ्ट दिलेलं इकडे कोमलला खूपच आवडतं. त्याचबरोबर सागरने आपल्या स्वातीसाठीही खूपच सुंदर गिफ्ट आणलेलं असतं, तिलाही ते गिफ्ट दिलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इंद्रा म्हणत असते की आता संध्याकाळी पाहुणे येणार आहेत आणि मग आता लकीला ओवाळायचं असतं. मग स्वाती लकीला ओवाळते, लकी स्वातीलाही छान असं गिफ्ट देतो. त्यानंतर आता काजल लकीला ओवाळण्यासाठी जाते. तेव्हा काजल म्हणते की माझं गिफ्ट, तेव्हा लकी म्हणते हो हो आणलं आहे, कसं आहे माहिती आहे का, कदाचित हे गिफ्ट या तुझ्या आयुष्यातलं या घरातलं हे शेवटचं गिफ्ट असणार आहे, कसं आहे माहिती आहे का, त्यानंतर तू असणार आहे पुढच्या वर्षी तू काय आता पाडवा साजरा करणार आहे, मग कदाचित हे भाऊबीजेचं शेवटचं गिफ्ट असेल ना कोमलकोळी म्हणून, त्यामुळं पुढच्या वर्षी जे गिफ्ट असणार आहे ते वेगळं असणार आहे, त्यावेळेस तू भाऊबीज साजरा करशील आमच्या दाजींसोबत, आनंदात असशील, हे सगळं लकी बोलत असतो. आणि खूपच मोठं असं गिफ्ट तो कोमलला देतो. कोमल ही खुश होते. त्यानंतर आता सई आणि आदित्य यांचा ओवाळण्याचा कार्यक्रम होणार असतो आणि त्याचबरोबर सई मग आदित्यला ओवाळायला जाते. एवढी छोटीशी सई सुंदर असा ड्रेस घातलेला असतो आणि आदित्यचं औक्षण करण्यासाठी ती समोर आलेली असते. आणि मग औक्षण करते आणि आदित्यला विचारते माझं गिफ्ट, आणि आदित्य तिच्याकडे पाहतच असतो. आदित्यनेही खूप सुंदर असं गिफ्ट सईसाठी आणलेलं असतं आणि आदित्य म्हणतो की हो
आणि मग मुक्ता येते आणि म्हणते, अगं ते ताट तरी हातातलं घेऊ दे. असं म्हणत मुक्ता तिच्या हातातलं ते ताट आहे ते घेते आणि तिला म्हणते, आता होऊ दे तुमचं. कारण सई ही अगदी मोठ्या माणसासारखं बोलत असते, म्हणूनच मुक्ता तिला तसं बोलत असते. आणि मग आदित्य खूप सुंदर असं ग्रीटिंग सईला देतो, जे स्वतःच्या हाताने काढलेलं असतं त्याने, आणि भाऊबीज असं त्याच्यावरती लिहिलेलं असतं. तर सई ते ग्रीटिंग पाहते आणि तिला खूपच छान वाटतं. सई म्हणते, आदित्य, दादा किती सुंदर गिफ्ट आहे रे हे, मला खूप आवडलं. त्यानंतर आदित्य आणखी एक गिफ्ट सईला देतो आणि म्हणतो की हे घे. तर आदित्यने सईसाठी एक वॉटर बॉटल आणलेली असते आणि ते गिफ्ट खोलल्यानंतर सई म्हणते, तुला कसं कळलं मला बॉटल हवी होती ते? तेव्हा मात्र आदित्य म्हणतो की दिवसभर पाणीच तर पित असतीस ना, त्यामुळं मला कळलेलं आहे. आणि सगळेजण घरातले हसू लागतात. आणि त्याचबरोबर इकडे मुक्ताही खुश झालेली असते. ती वॉटर बॉटल सईच्या हातात असते. सईला खूप छान वाटत असतं आणि सई म्हणत असते की दादा खरंच खूप सुंदर गिफ्ट दिलेस रे तू मला, मला खूप आवडलं हे गिफ्ट. आणि आदित्यही खुश होतो. आणि मग आदित्य म्हणतो की मी तुझ्यासाठी गिफ्टच आणणार होतो, परंतु इकडे मुक्ता आंटीने मला नंतर सांगितलं की तू ग्रीटिंग बनव, मग तरीही मला गिफ्ट द्यायचं होतं. आणि मग मुक्ता आंटीने मला सांगितलं, मी आणि मुक्ता आंटीने जाऊन ही वॉटर बॉटल तुझ्यासाठी आणलेली आहे. आता हे ऐकल्यावर सागरला खूप छान वाटतं. म्हणजे सई आणि आदित्य यांना किती छान संस्कार देण्याचं काम मुक्ता करत आहेत हे सागरचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सावनी म्हणते की आदी बाळा ये इकडे. आणि त्याचबरोबर सागरही आदित्यला विचारत असतो की पैसे कुठून घेतले, मम्माने दिले का? तेव्हा आदित्य म्हणतो की नाही, हे पैसे मी साठवलेले आहेत, मी मोठा झालो आहे ना आता, मला माहीत होतं मला सईला गिफ्ट द्यायचं आहे, म्हणूनच तर हे पैसे मी साठवलेले आहेत. हे सगळ्यांच्या समोर आदित्य सांगतो आणि सगळ्यांनाच आदित्यचंही कौतुक वाटू लागतं. सगळेजण खुश झालेले असतात. सगळेजण म्हणत असतात की खरंच आपला आदी आता मोठा झालेला आहे, त्याला ह्या गोष्टी समजू लागलेल्या आहेत आणि सगळेजण खुश झालेले असतात. आणि आता सागर स्वतःहून सगळ्यांना ते ग्रीटिंग दाखवत असतो, जे सुंदर ग्रीटिंग आदित्यने बनवलेलं असतं सईसाठी. आणि ते ग्रीटिंग सगळ्यांना तो दाखवतो. सगळेजण खुश होतात. आणि आदित्यमधला हा जो बदल आहे तो फक्त आणि फक्त मुक्तामुळे झालेला आहे, ही गोष्टही सगळेजण ॲक्सेप्ट करतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता मिहीर आलेला असतो. अजून मिहीर का आला नाही असं सगळ्यांचं बोलणं चालू असतं. आणि तेवढ्यातच मिहीर तिथे येतो आणि मिहीर आलेला पाहून सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो. सगळेजण खूपच खुश झालेले असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मिहीर म्हणतो की आलोय मी, आलोय चला. असं म्हटल्याबरोबर मुक्ता म्हणते की अरे ऑलरेडी तुला इतका उशीर झालेला आहे, आता तू आलेला आहेस तर चल बरं पटकन मिहीर, इथे पाट्यावरती बस, म्हणजे आपण औक्षण करून घेऊया, असं ती मिहीरला सांगत असते. आणि मिहीरला म्हणत असते की आपल्याला आता खरंच खूपच छान अशी तयारी करायची आहे आणि आता कोमलला बघायला पाहुणे येणार आहेत, हे मुक्ताचं म्हणणं असतं. आणि सगळेजण खुश असतात. तर मुक्ता मिहीरला ओवाळायला जाण्याआधी ती सावनीला म्हणते की सावनी, तुम्ही मिहीरची मोठी बहीण आहात, तुम्ही ओवाळा. तेव्हा तिथे लगेचच मिहीरच्या समोरच सावनी म्हणते की नाही मुक्ता, तूच ओवाळ, कारण तू त्याची जास्त जवळची आहेस, त्यामुळं मला असं वाटतंय की तूच त्या इकडे मिहीरला ओवाळावं. असं म्हटल्याबरोबर मुक्ता म्हणते ठीक आहे. मिहीर पण मग मुक्ता ओवाळायला येते. ह्या गोष्टीचा आनंद त्याला झालेला असतो. त्याला खरं तर सावनीकडून ओवाळून घेण्यात, भाऊबीज करण्यात सावनीसोबत अजिबात इंटरेस्ट नसतो. आणि मग मुक्ता मिहीरचं औक्षण करते, ओवाळते. मिहीरने मुक्तासाठी आणलेलं सुंदर गिफ्ट तो तिला देतो. ओवाळताना मात्र मुक्ताच्या हाताला लागलेलं असतं, तिला ते ताट हातामध्ये पकडता येत नाही. मग सई मिहीरच्या मदतीला येते आणि मग मिहीरला सई तिथे मदत करते मुक्ताला. आणि मुक्ता मात्र पाहत असते आणि मिहीरकडेही ती पाहतच राहते. आणि मिहीरने सुंदर गिफ्ट आणलेलं असतं. त्यानंतर सावनी पुढे येते आणि सावनी मिहीरचं औक्षण करते. मग मिहीर सावनीलाही खूप छान असं गिफ्ट देतो. मुक्ता खुश झालेली असते. सावनीलाही मिहीरने गिफ्ट दिलेलं असतं. आणि त्यानंतर आता घरातली सगळी तयारी करायची असते. त्यावेळेस सागर म्हणतो की चला 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 लवकर, आता ऑफिसला जायला लेट होत आहे. तेव्हा मिहीर म्हणतो की मला मुक्ता वहिनीच्या हातची अळूवडी तरी खाऊ देणार रे दादूस. त्यावेळेस सागर म्हणतो नाही नाही, ते पार्सल द्यावं त्याच्यासाठी, कारण महत्त्वाची मीटिंग आहे आणि त्या मीटिंगला जाणं खूपच महत्त्वाचं आहे, असं इकडे सागर सांगत असतो. आणि तो मिहीरला पळवतच तिथून घेऊन जातो. बिचारायला अळूवडी खायची असते, ती पण त्याला काही खाऊ देत नाही. त्याला म्हणतो की नाही नाही चल लवकर, आधी उशीर होतोय, आपल्याला गेलं पाहिजे.
इकडे सागरला खरं तर खूपच आनंद झालेला असतो मुक्तामुळे. आदित्यमधला जो पॉझिटिव्ह बदल असतो तो खूपच असतो. जाण्याआधी लकी म्हणतो की अरे हो हो दादू जरा सावकाश, जाणार तर आहेतच तुम्ही दोघं पण त्याआधी आपण एक सुंदर असा सेल्फी घेऊया असं लकी म्हणत असतो. आणि मग तो मुक्ता आणि सागर या दोघांनाही म्हणतो की आपण एक सेल्फी घेऊया आणि सगळ्या फॅमिलीला एकत्र बोलवलं जातं. आणि मग कोळी कुटुंबाच्या भाऊबीजेच्या दिवशी एक सुंदर असा सेल्फी काढला जातो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मुक्ता ही साडी नेसत असते. संध्याकाळी पाहुणे येणार असतात म्हणून मुक्ताला छान असं तयार व्हायचं असतं, म्हणून मुक्ता साडी नेसत असते. परंतु तिच्या हाताला जे लागलेलं असतं त्यामुळं तिला निऱ्या काही बनवता येत नाहीत. आणि मग मुक्ता निऱ्या बनवायला येत नाही. ती म्हणते की मला साडी कोण नेसवणार आहे, हा विचार तिच्या डोक्यात चालू असतो. आणि त्याच वेळी सागर तिथे येतो आणि मुक्ताला पाठीमागून पकडतो आणि खूप सुंदर अशा साडीच्या निऱ्या बनवून देतो. मुक्ता म्हणते सागर तुम्हाला हे कसं काय जमतंय. सागर म्हणतो की त्याच्या बायकोसाठी हा सागर कोळी काहीही करायला तयार असतो. म्हणजे सागरने अगदी निऱ्या कशा बनवायच्या याची प्रॅक्टिस केलेली असते. मुक्ताची साडीच ऑफिसमध्ये घेऊन गेलेला असतो आणि त्याच वेळेस त्याने ही प्रॅक्टिस केलेली असते. इकडे सागर मुक्ताच्या जवळ आलेला असतो आणि मुक्ताला म्हणत असतो खरंच खूप सुंदर दिसताय तुम्ही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण एकत्र बसलेले आहेत आणि मग इंद्राने कोमलसाठी काही ड्रेसेस सिलेक्ट केलेले आहेत. यातला कोणता ड्रेस कोमल घालणार हे सगळं चालू असतं. तेव्हा मुक्ता म्हणते अहो पण आपल्या नवरीबाईला तरी विचारूया त्यांना काय घालायचं आहे ते. आणि मग मुक्ताच्या समोर कोमल त्यातील एक ड्रेस काढते आणि ती म्हणते की मला हा ड्रेस घालायचा आहे. असं म्हणता क्षणी सगळेजण हसत असतात. आणि मग मुक्ता म्हणते की चालेल चालेल आपण मम्मींना सांगून त्या मुलाचा फोटोही मागवून घेऊया बरं का. असं म्हणत ती इकडे कोमलला चिडवू लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सावनी ही कोमलला तयार करणार आहे आणि त्यासाठी सावनीने एक राडा करायचं ठरवलेला असते. सावनीने काही गोष्टी घेतलेल्या असतात, त्यामध्ये एक गोळी असते आणि ती म्हणत असते इतके दिवस कोमल तू माझ्या रडारवर नव्हतीस, पण आता तू माझ्या रडारवर आलेली आहेस, आता तुला सोडणार नाही. तुला त्रास झाला तर तुझ्या मुक्ता वहिनीला आणि दादूसला पण त्रास होणार आहे. तेच मला आता करायचं आहे. या कोळी कुटुंबामध्ये मला कधीही आनंद येऊ द्यायचा नाही. हे सगळं सावनी बोलत असते. तिने एक गोळी आणलेली असते, नक्कीच ती भांग्याची गोळी असणार आहे, म्हणून तर तिने हा सगळा डाव रचलेला आहे. कारण लग्न मोडलं की कोळी कुटुंब हे उद्ध्वस्त होणार, कारण त्यांना खूपच त्रास होणार आहे हे सगळं सावनीला वाटत असतं आणि सावनीने तसा डाव रचलेला असतो. मुक्ता आता सावनीचा डाव कशा पद्धतीने उधळून लावते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.